हॅलो गाईज, वेलकम बॅक टू न्यू यूट्यूब चॅनल. आता वाजले 8:30 आणि आज आपल्याला जायचं आहे महादेवाच्या मंदिरात, कारण की आज सोमवार आहे आणि आज मी व्रत ठेवलेला आहे. आणि हा कॅमेरा आहे, हा कॅमेरा आपल्याला घराला फिट करायचा आहे. हा घराला फिट करायचा कारण की हा आहे ना, आम्ही ना त्या दुसऱ्या घरी नेला होता. आज त्याला फायनल लावून घेऊ आणि आता कॅमेरा फिट केलेला आहे. हवा गेडं केलं शेडला, तिडं करायचं होतं पोर्सला, पण तिडं ना ते ड्रिल मारला का ड्रिल मशीन आहे ना येऊ राहिलं. तोपर्यंत कॅमेरा बघा कुठे गेला, कॅमेरा इकडे गेला आहे. आणि आता मंदिरात जायची तयारी सुरू झाली आहे. आता इकडं फुलं बिलं पण आणून ठेवले आहे, हे गणपतीसाठी, महादेवासाठी सगळे. हे गणपतीसाठी खूप जास्त. आणि फायनली गाईज मंदिरामध्ये चाललेलो आहे. हे बघा तुम्ही बघू शकता, मागं ठेवलेलं आहे. मम्मी आणि ते येत आहे, ही गाडी आमची चाललेलो आहे. फायनली जांगर गावात पोहोचलेलो आहे. गाईज पूजा झालेली आहे आणि आता गाडीत येऊन बसलेलो आहे. हे आमचं जांगर गावाचं महामंदिर, हे गणपती मंदिर. आता निघूया. घरी पोहोचलो आहे, आमचं घर, हे आम्ही, हे मम्मी पप्पा. आणि घरी पोहोचलेलो. आता गाडी शेडमध्ये चालू आहे. फायनल गाईज घरी पोहोचलेलो आहे, गाडी पार्क केली आहे. आता घरात जायचं आता म्हटलं का त्याच्यामुळे सगळे फळं खायचे राहत्या. आता लगेच गाडी काढतो लहानी, डायरेक्ट 10 मैलचा पत्ता पकडतो. दुपारचे आराम करायला मी घरात होतो आणि आज सोमवार आहे. आज सोमवारचं मी पशुपतीनाथचं व्रत केलं आहे. आणि आमच्या घरामध्ये अशी परंपरा आहे का दररोज शिव महापुरांची कथा लागते. हे बघा, ध्यान जा रहा है कि इसमें नमक नहीं. उसी तरह हमारा संपूर्ण जीवन हम प्रयास करते हैं, आवाज नहीं आ रही अंदर. 2.5 वर्ष झाली आहे. तसं शिव महापुरांच्या आम्ही कथा पण ऐकतोय, कथाला पण गेलेलो आहे. नाशिकमध्ये पण एकदा कथा झाली. मेरे त्रिकालदर्शी, मेरे कैलाशी अविनाशी शिव सभी जीव में समता का भाव रखते हैं. कोई बड़ा नहीं, कोई छोटा. तेरे लाखों दीवाने, बड़े से बड़े तेरे चरण. आज परत पावडर कॅन्सल झालेली आहे आणि वावरात आलो होतो. आता खाणं सोडायचं डायरेक्टली ड्रिपनी. पण आता ना नेमकी लाईट गेली, 5 वाजले. 5 वाजता इकडं लाईट खाना सोडत होतो आणि ट्रॅक्टर लाईट नाही. पट्टी पलट जुगाड केला आहे. चाललो घरी चाललो आता. अजून घरी काय पोचलो नाही. लाईट आहे ना, अजून घरी पण पोचलो नाही. अजून चाललो की घरी पण लाईट गेलेली. आता चांगला रोड आहे, नाला आहे इकडे पेरू. चाललो घरी. काही वेळानंतर आत्ता घरी पोचलेलो आहे. ते बघा, शेवंती ही निघाली. ही आता गाडी टाकायची आणि नाशिकला घेऊन जायची.